रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. माऊली, आपल्या देशात लोकपरंपरेला फार महत्त्वाचं स्थान आहे. पूर्वीच्या काळापासून सण उत्सवांबरोबरच विविध लोकपरंपरा देखील पाळल्या जातात. भजन, अभंग, कीर्तन या त्यातीलच लोकपरंपरा सादर करण्याच्या पद्धती आहेत. चला तर माऊली, आपण आपल्या याच लोकपरंपरा जपूया. सुरुवात करूया आपल्या आजच्या भजनाला. जय जय रामकृष्ण हरी. पांडुरंगाच्या अनंत रचना आपण ऐकतो, पण रखुमाईसाठी केलेली रचना क्वचितच ऐकायला मिळते. रखुमाईसाठी पांडुरंगाला केलेला प्रश्न भक्तांनी ह्या रचनेत मांडलेला आहे. भक्तजन म्हणतात की, का रे बाबा, रखुमाईला एवढं दूर ठेवलेस? युगानुयुग झाली ती तुझ्यापासून दूर आहे, असं का? हा प्रश्न भक्त पांडुरंगाला विचारतात. कधी रे पाहसी वळूनी, सांग मला चक्रपाणी. काय असा गुन्हा केलाय तिने की तिला तू तुझ्यापासनं कुठेही पाहिलं तरी ती तुझ्यापासनं का दूर राहते, याचं कोडं आम्हाला पडलंय. आणि सांग, तू तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर दे. तिला कधी जवळ घेणारेस तू, आणि तुझ्या संगे तिला कधी जवळ ठेवणार आहेस? पांडुरंगा, तुला आमची विनवणी आहे की रखुमाईसाठी तू विचार कर आणि तिला जवळ कर. का असे करतोस, असा आमचा भक्तजनांचा प्रश्न आहे. तू एवढ्या साऱ्या जगाचा प्रश्न सोडवणारा तू आमचा माऊली, आमचा पांडुरंग आहेस, तर आमच्या रखुमाईची, आमच्या त्या मातेच्या सुद्धा प्रश्नाला उत्तर दे आणि तिला न्याय दे. पांडुरंगा, कधी रे पाहसी वळूनी, सांग मला चक्रपाणी. 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 काय नवल झाले देवा, काय नवल झाले देवा, कधी येई तुझी या ध्यानी, कधी येई तुझी या ध्यानी. विठ्ठला रखुमाईची विनवणी, विठ्ठला रखुमाईची विनवणी, विठ्ठला रखुमाईची विनवणी, विठ्ठला रखुमाईची विनवणी. तुझ्या संगे राहून देवा, तुझ्या संगे राहून देवा, मिळे सुभाग्याचा ठेवा, मिळे सुभाग्याचा ठेवा. पंढरपुरी ओवसाया, येती तिजला सुवासिनी. विठ्ठला रखुमाईची विनवणी.
निर्मला चक्रपाणी काय नवल झाले देवा काय नवल झाले देवा कधी येई तुझी या ध्यानी कधी येई तुझी या ध्यानी विठ्ठला रखुमायेची विनवणी विठ्ठला रखुमायेची विनवणी विठ्ठला रखुमायेची विनवणी विठ्ठला रखुमायेची 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 विनवणी. श्रोते हो, फार सुंदर 4 ओळी आहेत. त्वचेला झुगारून मेंदूत येतो, त्वचेला झुगारून मेंदूत येतो, मनी दाटलेला सुखाचा दुवा. जसे भग्न झाल्या जुन्या देऊळाला, निघाले कुणी घेऊन या दिवा. गावाबाहेरच्या भग्न झालेल्या शिवालयांमध्ये, देवालयांमध्ये ज्याला दिवा लावण्याचं काम सुचतं किंवा ज्याला ते करता येतं, तिथे मोठे पण दाटून आलेलं असतं. सगळ्याच संतांच्या रचना आणि संतांचं कार्य आपण पाहिलं तर या 4 ओळींची सत्यता आपल्याला पटत जाते की या सगळ्यांनी केलं काय. तर जे गावाबाहेर आहेत, मग हे गाव कोणतं, विचारांचं गाव असेल, चिंतनाचं गाव असेल, किंवा आपण ज्याला रूढार्थानं गाव म्हणतो तेही गाव असेल, जे सगळे बाहेर टाकलेत, जी गाभाऱ्या बाहेरची निरांजन आहेत, त्यांच्यासाठी या सगळ्या लोकांनी काम केलं. आणि म्हणून आमच्या चोखामेळांना म्हणावं लागलं, उसडोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. अरे तुम्ही वरच्या रंगाला भुलून आत जे गोडपण आहे, आत जे शुद्धपण आहे, त्यालाही लाथाडता आहात. असं करू नका. उसडोंगा, डोंगा म्हणजे वाकडेपणा. उसडोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगा परी जल नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. आणि खरं सांगू, आपल्या सगळ्यांचीच स्थितीगती ही आहे की आपण वरच्या रंगाला भुलून त्याच्या आत्मतत्वाला नाकारतो आहोत. विठ्ठलाप्रती प्रेमभाव निर्माण झाल्यानंतर संत चोखामेळा यांनाही असंच वाटायला लागलं की अरे सुखाचे हे सुख चंद्रभागे तटी, इथं सगळ्यांचं सुख आहे, सुखाचं सुख आहे. आणि ते मिळवण्यासाठी आपण सगळेजण हातात हात घालून एकपणानं, एकीचं बळ ज्याला म्हणतात, अशा एका भावनेनं, भक्तीनं त्याच्या चरणाकडे जाऊया की. आणि तो चंद्रभागेच्या तटी उभा जो श्रीहरी आहे, पांडुरंग आहे, त्याचं दर्शन, आत्म्याचं दर्शन, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन करूया. तोच अभंग आता आपण ऐकूया. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख
सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी पुंडलिका पाठी उभे ठाके सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख 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 चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे ठाके सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख साजिरे गोजिरे साजिरे गोजिरे समचरणी उभे साजिरे गोजिरे समचरणी उभे साजिरे गोजिरे साजिरे गोजिरे साजिरे गोजिरे समचरणी उभे भक्ताची ये लोभे विटेवरी भक्ताची ये लोभे विटेवरी विटेवरी विटेवारी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख कर दोन्ही कटी कर दोन्ही कटी श्रीमुख चांगले कर दोन्ही कटी श्रीमुख चांगले शंख चक्र मिरविले गदा पद्म हा शंख चक्र मिरविले गदा पद्म विटेवरी विटेवारी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चोखा म्हणे शोभे चोखा म्हणे शोभे चोखा म्हणे शोभे चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी
सुखामणे शोभे वैजयंती कंठी चंदनाची उटी सर्व अंगी चंदनाची उटी सर्व अंगी विटेवरी विटेवारी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे ठाके सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख परब्रह्माचं रूप पाहताना आपल्या आयुष्यातली सगळी नाती त्या ईश्वराशी त्या विठ्ठलाशी सगळ्या संतांनी निर्माण केली. म्हणजे कधी तो आई झाला, कधी वडील झाला, कधी बंधू झाला, कधी बहीण झाला. यात आणखी एक नातं ते महत्वाचं आलं. ते कुठलं? तर ते मित्रत्वाचं. आपल्या अंतरीचं जे गुज असतं, जे आपण या सगळ्या नात्यांमध्ये नाही सांगू शकत, ते आपण कुणाला सांगू शकतो? ते सांगू शकतो आपण आपल्या जीवश्च कंठश्च मित्राजवळ. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं केव्हा होतं? जेव्हा आपला मित्र आपल्या जवळ असतो आणि त्याला आपल्याला काहीतरी सांगायचं असतं. त्याच्यावर आपला इतका अधिकार असतो की प्रेमाचे अपरंपार असे शब्दही आपण त्याच्याबद्दल वापरतो. तर कधी कधी राग आल्यानंतर त्याची लाज काढायलाही आपण पुढे मागे पाहत नाही. हा अधिकार केव्हा आणि कुठे प्राप्त होतो? हा अधिकार प्रेमामुळे आणि मित्रत्वाच्या ठिकाणी प्राप्त होतो. संतांच्या रचनांमध्ये सुद्धा हे नातं आपल्याला पाहायला मिळतं की नामदेवराय त्याला म्हणजे विठ्ठलाला मित्र मानतात आणि त्याच्याशी ते बोलायला जातात. मित्र कशासाठी असतो? का असतो? सांगण्या हृदयातले सल मित्र सोबत पाहिजे. सांगण्या हृदयातले सल मित्र सोबत पाहिजे. ऐकण्या हृदयातले स्वर मित्र सोबत पाहिजे. सजविलेले स्वप्न भंगुन ध्वस्त होता जन्मही. सजविलेले स्वप्न भंगुन ध्वस्त होता जन्मही. बांधण्या हृदयातले घर मित्र सोबत पाहिजे. अशी ही मित्रत्वाची व्याख्या आपल्याकडे सांगितली गेली. आधुनिक कवींनीही सांगितली. त्याच मित्रत्वाला साक्ष मानून नामदेवराय विठ्ठलाला म्हणतात पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. ते त्याला सख्या भावनेनं आवाज देतात आणि पंढरी निवासा म्हणता 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 त्याला अंतरीचं गूढ सांगतात. ते सांगण्या पाठीमागची भावना एकच असते की जी तळमळ मला तुझ्या भेटीची लागून राहिली आहे, जी आर्तता माझ्या मनात दाटून आली आहे, जी तृष्णा मी वारंवार अनुभवतो आहे, ती कसली आहे की अरे विठ्ठला तुझीच तर आहे ती. तो अनुभव आणि सख्याजवळ मित्राजवळ मांडलेलं अंतरीचं गूज या दोन्ही भावनांचं सम्मिलन किंवा हस्तांदोलन कुठे दिसतं? तर ते नामदेवरायांच्या पंढरी निवासा सख्या पांडुरंगा या अभंगामध्ये आपल्याला दिसतं. तो अभंग ऐकूया, नवे नवे अनुभवूया. सख्या पांडुरंगा. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा.
पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा करी अंग संगा 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 भक्ताचिया पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा भक्त कैवारिया भक्त कैवारिया भक्त कैवारिया भक्त कैवारिया भक्त कैवारिया भक्त कैवारिया ओशी नारायण ओशी नारायण भक्त कैवारिया भक्त कैवारिया भक्त कैवारिया ओशी नारायण बोलता वचन बोलता वचन बोलता वचन कायलाज गायलाज पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा पंढरी निवासा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा मागे बहुतांचे फेडियले ऋण मागे बहुतांचे फेडियले ऋण मागे बहुतांचे फेडियले ऋण फेडियले ऋण मागे बहुतांचे फेडियले ऋण आम्हासाठी कोण आम्हासाठी कोण आम्हासाठी कोण आम्हासाठी कोण आली धाड पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा वारंवार तुझे लाज नाही देवा नाही देवा वारंवार तुझे लाज नाही देवा
नारी देवारी वारंवार तुझे लाज वारंवार तुझे लाज वारंवार तुझे लाज नाही देवा नाही देवा बोलणे केशवा म्हणे नाम पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा पंढरी निवासा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा करी रंग संगा करी रंग संगा करी अंग संगा भक्ताचिया पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा पंढरी निवासा पंढरी निवासा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले ते माया विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास माझा तो विश्वास 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 पांडुरंगी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही अनेक देवता नेहो माझे चित्त अनेक देवता नेहो माझे चित्त
जन्मोजन्मी आम्ही. नाम म्हणे माझ पंढरीसी रे, नाम म्हणे माझ पंढरीसी रे, नाम म्हणे माझ. आ आ आ नाम म्हणे माझ पंढरीसी रे, हडसोनी द्या 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 रे. विठोबासी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. भिवरे स्नान करोनी या, भिवरे स्नान करोनी या. संत पद धूळ शिरी लावू, संत पद धूळ शिरी लावू. जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. विठू सर्वत्र घन दाट, विठू सर्वत्र, विठू सर्वत्र, विठू सर्वत्र, विठू सर्वत्र, विठू सर्वत्र घन दाट. पंढरी विश्वाची या पेठ, पंढरी विश्वाची या पेठ. दुजा नाही रे वैकुंठ, दुजा नाही रे वैकुंठ. सदा येथेची लीन राहू, सदा येथेची लीन राहू. जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. ना जन्मोनी मरण आम्हा, ना जन्मोनी मरण आम्हा, आम्हा, आम्हा. ना जन्मोनी मरण आम्हा,
सदा येथेची लीन राहू, सदा येथेची लीन राहू, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. माऊली, लोकपरंपरा काय असते, तिचे प्रकार काय असतात, भजन ह्या लोकपरंपरेचं आपल्या जीवनात काय महत्त्व आहे, या सगळ्या गोष्टींविषयी आपण स्वतः अभ्यास करायला हवा. निखळ आनंद काय असतो हे या माध्यमातून आपल्याला नक्कीच समजू शकेल आणि याची मला खात्री देखील वाटते. आज वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर, अर्थातच आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.